राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्ही अशा पद्धतीचे काही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता निफ्टीने आज फ्लॅट ओपन दिला. फ्लॅट ओपन दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता एक निफ्टीचा आधी स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता. ह्या झोनला निफ्टी गॅप ओपन दिल्यानंतर डाऊनफॉल दिलं होतं. तर त्याच पद्धतीने आज पण ह्याच ठिकाणी निफ्टीने गॅप अप फ्लॅट ओपन दिला. फ्लॅट ओपन दिल्यानंतर ह्या झोनमध्ये बाहेरचा ट्रॅप केलं. या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हेडेला ह्या झोनमध्ये 1 आवर टाईम फ्रेममध्ये बघितल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन झालेलं आहे. हा फर्स्ट पुलबॅक एक लो लावला आहे निफ्टीने, त्यानंतर एक वर साईडला एक अपमूव, त्यानंतर परत एक पुलबॅक लावला आहे सेकंड पुलबॅक. त्यानंतर या ठिकाणी ऑब्झर्वेशन केल्यानंतर पाहू शकता डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन झालेलं आहे. त्याच पद्धतीने प्राईस निफ्टीमध्ये वरच्या साईडला शिफ्ट होतोय. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता एक अपमूव दिल्यानंतर या ठिकाणी रेजिस्टन्स फेस करून आज मित्रांनो डाऊनफॉल दिला आहे निफ्टीने. त्याच पद्धतीने डाऊनफॉल दिल्यानंतर निफ्टीने रेजिस्टन्स झोनला निफ्टीने सपोर्ट झोनला क्लोज केले. तर निफ्टीची क्लोजिंग आहे 21,530 रुपयाला. तर 1 आवर टाईम फ्रेममध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर निफ्टीमध्ये या ठिकाणी पाहू शकता हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून डब्ल्यू पॅटर्न कन्फर्मेशन करून डब्ल्यू पॅटर्नच्या नेकलाईनच्या नियर ह्या ठिकाणी पाहू शकता परत पुलबॅक घेतले निफ्टीने. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये ट्रेड भेटू शकतो जेव्हा 15 मिनिटवर बघू आपण. ह्या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन अशी मार्क होते निफ्टीमध्ये खालच्या साईडला. सपोर्ट घेतोय निफ्टी ट्रेंड लाईन अशी बोली सपोर्ट अपमूव, सेकंड टाईम सपोर्ट सेरल्सला ट्रॅप केल्यानंतर परत प्रिव्हेडला अपमूव दिल्यानंतर गॅप ओपन देऊन मित्रांनो स्लो स्टडी अपमूवची मुवमेंट दिली होती. तर आज या ठिकाणी पाहू शकता डाऊनफॉल दिल्यानंतर नेकलाईनच्या नियर परत पुलबॅक घेतले. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनला पण रिस्कफुली सपोर्ट फेस केलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता तर उद्यासाठी निफ्टीमध्ये गॅप ओपन झालं या ट्रेंडच्या नियर. तर गॅप ओपन झाला तर डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता आधी हा निफ्टीचा आधी रेजिस्टन्स झोन आहे 21,750 ते 21,760 ह्या झोनमध्ये निफ्टी रेजिस्टन्स फेस करतोय. तर गॅप ओपन दिल्यानंतर एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला पुलबॅकला या ठिकाणी आधीच या ठिकाणी पाहू शकता निफ्टीचा हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्याच पद्धतीने लो टू हाय मार्क केल्यानंतर निफ्टीमध्ये हा लो त्याच पद्धतीने हा मार्क केल्यानंतर ह्या झोनमध्ये 50% सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन येतो निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी निफ्टी गॅप ओपन झाली ह्याच्या नियर गॅप ओपन नंतर एक पुलबॅक उद्या निफ्टीला पुलबॅकला ह्या ठिकाणी पाहू शकता एक ह्या ठिकाणी पण एक सपोर्ट झोन होता आधी निफ्टीचा. हा सपोर्ट नंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट दिला. तर नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्यू सपोर्ट घेऊन ह्या झोनला निफ्टीने ब्रेकडाऊन दिलं होतं. त्याच पद्धतीने ब्रेकआउट नंतर ह्या झोनच्या नियर निफ्टी क्लोजिंग केली. तर उद्यासाठी गॅप ओपन नंतर ह्या झोनच्या नियर त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियर निफ्टी सपोर्ट फेस करत असेल. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट दिलं. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये 25 रुपयाचं एसएल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तुम्ही ह्या ठिकाणी जर ट्रेड भेटला त्यानंतर तुम्ही फुल क्वांटिटी ह्याच्या झोनमध्ये जर निफ्टी रेजिस्टन्स फेस करत असेल जेव्हा एक स्पाईक मारून परत ह्या लेवलच्या खाली जर निफ्टी क्लोज केली त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण क्वांटिटी बुक करू शकता निफ्टीमध्ये. हा लेवल इम्पॉर्टंट राहील. ह्या ठिकाणी पाहू शकता डबल रेजिस्टन्स फेस केलं निफ्टीने. हा फर्स्ट टाइम असा डाऊनफॉल सेकंड टाइम रेजिस्टर डाऊनफॉल. तर उद्यासाठी पण ह्या झोनमध्ये रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल देत असेल त्यानंतर तुम्ही बुक करा. त्याच पद्धतीने निफ्टी फ्लॅट ओपन झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग अपमूव दिला. अपमूवला ह्या ठिकाणी पाहू शकता हा एक निफ्टीचा सपोर्ट रेजिस्टन्स लेवलचा झोन आहे 21,580 ते 21,590. जर फ्लॅट ओपन होऊन त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता सपोर्ट घेतलेले आहे निफ्टीने ट्रेंड लाईनच्या नियर. तर फ्लॅट ओपन झाल्यानंतर जर अपमूव देत असेल त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता निफ्टीमध्ये 25 रुपयाचं एसएल असेल आणि तुमचं टार्गेट ह्या ठिकाणी पाहू शकता 21,750 ते 21,760. त्याच पद्धतीने निफ्टी जास्त गॅप ओपन झाली ह्याच्या नियर गॅप ओपन नंतर हा झोन आता निफ्टीला रेजिस्टन्स झोन. तर उद्यासाठी जर गॅप ओपन दिला जास्त त्यानंतर एक पुलबॅक उद्या प्रिव्हेडेच्या रेजिस्टन्सच्या नियर जर निफ्टी पुलबॅकला कंटिन्युअस रेजिस्टन्स फेस सपोर्ट फेस करत असेल सपोर्ट फेस करून कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही निफ्टीमध्ये लॉंग जाऊ शकता 25चं एसएल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी ट्रेंड लाईनच्या आणि खाली जर गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनमध्ये गॅप डाऊन ओपन नंतर लगेच ह्या ठिकाणी तुम्ही सेल नका करू. निफ्टी सेलर्सला ट्रॅप करू शकते. ह्या झोनमध्ये पाहू शकता ट्रेंड चेंज झालेला आहे. त्याच पद्धतीने लोअर लोचं कन्फर्मेशन हायरमध्ये झालेलं आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता आधी ह्या झोनमध्ये निफ्टीने सेलर्सला ट्रॅप करून अपमूव दिला आहे. परत ह्या झोनमध्ये मित्रांनो नवीन त्याच पद्धतीने प्राईस
वरच्या साईडला शिफ्ट होऊन ह्या झोनमध्ये त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियर क्लोजिंग केले निफ्टीने. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाला तर ह्या झोनमध्ये कुठं तुम्ही डायरेक्ट सेल नका करू. एक पुलबॅक उद्या वरच्या साईडला, पुलबॅकला जर ट्रेंड लाईनच्या नियर जर परत निफ्टी रेजिस्टन्स फेस करून जर लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्रायसिंग कन्फर्मेशन झाली त्याच पद्धतीने वर साईडला एक ट्रेंड लाईनची मार्क केल्यानंतर ट्रेंड लाईनला जर निफ्टी रेजिस्टन्स फेस करून जर डाऊनफॉल देत असेल त्यानंतरच तुम्ही पुट ऑप्शन बाय करा मित्रांनो. निफ्टीमध्ये 2500 रुपयाचं SL असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. जर गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन ओपन नंतर जेव्हा सेलर्सला ट्रॅप करा वर खालच्या साईडला एक स्पाइक मारून जर ट्रेंड लाईनच्या वरती जर क्लोजिंग केली त्यानंतर एक पिन बार कॅन्डल त्याच्यानंतर स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल क्रिएशन झालं ट्रेंड लाईनच्या वरती, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही त्याच पद्धतीने हा झोन दिसतोय तुम्हाला 21,580 ते 21,590 याच्यावरती जर निफ्टी 15 मिनिट किंवा 5 मिनिटाची कॅन्डल स्ट्रॉंगली क्लोज झाली पहिली 9:15ची, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25चं SL असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर मित्रांनो निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता ॲज पर निफ्टी बँक निफ्टी फुल्ली कन्सोलिडेशन झालेलं आहे. त्याच पद्धतीने वरच्या साईडला एक रेंज, त्याच पद्धतीने खालच्या साईडला रेंजच्या मध्येच निफ्टीने बँक निफ्टी कन्सोलिडेशन करून क्लोजिंग केलेली आहे. तर बँक निफ्टीची क्लोजिंग आहे 45,320 रुपयाला. त्याच पद्धतीने बँक निफ्टी ट्रेंड लाईनच्या नियर पण क्लोजिंग केलेली आहे ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्याच्याच नंतर खालच्या साईडला एक आधी रेजिस्टन्स झोन होता निफ्टी बँक निफ्टीचा या ठिकाणी पाहू शकता. रेजिस्टन्स घेऊन डाऊनफॉल दिला तर तो त्याच पद्धतीने निफ्टीने प्रिव्हिडेला ब्रेकआउट नंतर ह्याच रेजिस्टन्स लेवलला प्रॉपर सपोर्ट फेस करून ह्याच्यात नियर क्लोजिंग दिले. तर उद्यासाठी जर बँक निफ्टी त्याच पद्धतीने उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे. तर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता 2 वेळेस वरच्या साईडला एक रेजिस्टन्स झोन बनवलेला बँक निफ्टी. फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम आज पण रेजिस्टन्स फेस केलं आहे त्या झोनच्या नियर परत डाऊनफॉल दिलेले. तर उद्यासाठी जर फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून ह्या दोन्हीच्या रेजिस्टन्सच्या वरती जर 5 मिनिट किंवा 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं SL असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने रेजिस्टन्सच्या नियर गॅप ओपन नंतर या ठिकाणी पाहू शकतो 2 वेळेस बँक निफ्टीने रेजिस्टन्स फेस केला आहे. तर वरच्या साईडला एक स्पाइक मारून परत खालच्या साईडला जर एक पुलबॅक आला, पुलबॅकला ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी बाय नका करू बँक निफ्टीमध्ये. आफ्टर ब्रेकआउट एक पुलबॅक येऊ द्या. आफ्टर पुलबॅकला ह्या ठिकाणी पाहू शकता रेजिस्टन्स फेस केलेला आहे, परत डाऊनफॉल दिला आहे. तर ह्या झोनमध्ये जर कुठं बँक निफ्टी रेजिस्टन्स सपोर्ट फेस करत असेल, कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. कॉल ऑप्शन बाय करू शकता. 30 ते 40 रुपयाचं SL असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी जास्त गॅप ओपन दिले ह्या झोनमध्ये. कुठं गॅप ओपन दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता आधी ह्या झोनमध्ये निफ्टीने कंटिन्युअस रेजिस्टन्स फेस केलेला आहे. तर उद्यासाठी जर जास्त गॅप ओपन दिलं, गॅप ओपन नंतर वरच्या साईडला स्पाइक मारून ह्या झोनमध्ये परत सेलर जेव्हा ट्रॅप झाले त्यानंतर लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन केलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता स्कॅल्प ट्रेडसाठी. 20 रुपयाचं SL असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल. खालच्या साईडला ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्यूस 2 वेळेस रेजिस्टन्स फेस केले. तर ह्या झोनमध्ये परत एक पुलबॅक येऊ शकतो बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी जर जास्त गॅप ओपन दिलं त्यानंतर. तर ह्या झोनमध्ये तुम्ही तुमचं सेकंड टार्गेट बुक करू शकता बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाले ह्याच्या नियर, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. एक पुलबॅक उद्या वरच्या साईडला, पुलबॅकला ह्या ठिकाणी पाहू शकता हा आधी निफ्टीचा रेजिस्टन्स झोन होता. तर ब्रेकआउट नंतर ॲक्ट एज सपोर्ट झोन करत होता. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन दिला, गॅप डाऊन ओपन नंतर वरच्या साईडला परत एक पुलबॅक देऊ द्या. पुलबॅक दिलं बँक निफ्टीने त्यानंतर ह्या झोनच्या नियर परत बँक निफ्टी रेजिस्टन्स फेस करत असेल त्याचनंतर ह्या झोनमध्ये कुठं शूटिंग स्टार कॅन्डल, त्याचनंतर एक सेल ऑफ कॅन्डल क्रिएशन झालं 5 मिनिट किंवा 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये. त्याच पद्धतीने 3 मिनिट टाईम फ्रेम किंवा 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये ह्याच्या नियर जर लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन झालं, त्याच्यानंतर डबल टॉप पॅटर्न, त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं लोअर लो टाईम फ्रेममध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 1:2 तुमचं 30 ते 40 रुपयाचं SL असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही 50 क्वांटिटी हे पाहू शकता. हा एक लो लावला होता बँक निफ्टीने, तर ह्याच्या नियर तुम्ही 50 क्वांटिटी बुक करू शकता. त्याच पद्धतीने तुमची 50 रिमेनिंग क्वांटिटी जेव्हा ह्या झोनच्या नियर जर ब्रेकडाऊन दिलं, ब्रेकडाऊनला तुम्ही टाईटली स्टॉप लॉस ट्रेल करून जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.